आषाढ महिना सुरू झालेला आहे आणि आज आपण आषाढ विशेष असे मस्त असे टम्म फुगलेले बराच वेळ तसेच राहणारे इन्स्टंट बिना भाजणीचे कोंबडे वडे पाहणार आहोत। त्याचबरोबर झटपट अगदी कुकरमध्ये 15 मिनिटात तयार होणारा झणझणीत असा चिकनचा रस्सा कसा बनवायचा ते देखील पाहणार आहोत। फटाफट रेसिपीला सुरुवात करूयात। येथे एका कढईमध्ये मी 2 चमचे धणे घेतलेले आहेत। जो पोह्याचा चमचा आपण वापरतो पोहे खाताना तो येथे घेतलेला आहे। 1 पाव चमचा मेथी दाणे आणि 1 चमचाभर बडीशेप घालायचे आहे। हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही हे मिक्सरमधून वाटून घेऊ शकता किंवा बत्त्यामधून कुटून घेऊ शकता। आता हे चांगलं भाजून झालेलं आहे। नेक्स्ट स्टेपमध्ये यामध्ये 2 वाटी पाणी घालायचं आहे आणि पाण्याला चांगली अशी उकळी काढून घ्यायची आहे। पाण्याला चांगली अशी उकळी आली की गॅस बंद करायचा आणि हे पाणी साईडला ठेवून द्यायचं आहे। तर इथे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। नेक्स्ट स्टेपमध्ये एका बाउलमध्ये इथे मी 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच वाटीने आता पाऊण वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। या वाटीनेच मी सगळी पिठं घेतलेली आहेत आणि त्याचबरोबर पाण्याचं प्रमाणसुद्धा याच वाटीने मी घेतलेलं आहे। आता यामध्ये साधारणतः 1 पाव वाटी बेसनचं पीठ घ्यायचं आहे आणि पाव वाटी रवा घ्यायचा आहे। तुम्ही वाटल्यास अर्धी वाटी बेसन आणि अर्धी वाटी रवासुद्धा घेऊ शकता। रवा येथे मी मोठा वापरलेला आहे, तुम्ही बारीकसुद्धा घेऊ शकता। त्यानंतर 1 पाव चमचा हळद आणि जे आपण धणे आणि बडीशेपची पूड केली होती ती घालायची। चवीनुसार मीठ घालायचं आणि आता ही जी जिन्नस आहे ती सगळी चांगली एकजीव करून घ्यायची आहेत। सगळी चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। हे पहा आता हे सगळं चांगलं एकजीव करून झालेलं आहे। आता यामध्ये जे आपण गरम पाणी करून ठेवलेलं आहे ते घालायचं आहे थोडं थोडं करत आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। नीट सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। सगळं पाणी घालून झालेलं आहे ऑलमोस्ट। आता यावर झाकण ठेवायचं आणि एक 10 मिनिटं हे मिश्रण तसंच ठेवून द्यायचं आहे। आता नेक्स्ट स्टेपमध्ये तोपर्यंत आपण चिकन रश्श्यासाठी लागणारं जे वाटण आहे ते तयार करून घेऊया। तर त्यासाठी 1 पाव चमचा बडीशेप घेतलेले आहे, ऑप्शनल आहे, नाही घेतले तरी चालते। 3 चमचे तीळ, 1 चमचा जिरं, 2 चमचे धने, दालचिनीचे तुकडे आहेत 1-2, त्यानंतर बदाम फूल 2 घेतलेले आहेत, 3 ते 4 लवंगा घेतलेल्या आहेत, 3 ते 4 काळे मिरीचे तुकडे घेतलेले आहेत, सुकं खोबरं घेतलेलं आहे। तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरीसुद्धा त्याने खूपच छान टेस्ट येते। तर हे सगळं आता एका मिक्सिंग जारमध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये पाव कांदा मी कट करून चांगला भाजून घेतलेला आहे, साल काढून तो घ्यायचा आहे। त्यानंतर देठासकट मी कोथिंबीर घेतलेली आहे, देठाने खूप छान टेस्ट येते। आता हे सगळं एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर पाणी घालून येते मी चांगलं असं बारीक वाटून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने टेक्स्चर खूप छान येतं बारीक वाटून घेतलं तर। आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका कुकरमध्ये साधारणतः 3 ते 4 मोठे चमचे तेल घ्यायचं आहे। तेल चांगलं असं गरम झाल्यानंतर यामध्ये 1 मोठा कांदा चिरलेला घालायचा आहे। आता हा कांदा चांगला कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल आणि तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका। त्यानंतर आता यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा मी वाटून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे, म्हणजेच आलं लसूण पेस्ट घालायची आहे। आता ही देखील चांगली परतून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये एक अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे। त्यानंतर यामध्ये 1 अर्धा किलो स्वच्छ धुतलेलं चिकन घालायचं आहे। तेलामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं आहे आणि एक 5 ते 7 मिनिटं तसंच ठेवायचं आहे, म्हणजे चिकनला चांगलं असं पाणी सुटतं। तर इथे तुम्ही पाहू शकता एक 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत आणि चिकनला चांगलं असं पाणी सुटलेलं आहे। आता या स्टेजवर आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे एकदम बारीक तो घालायचा आहे। मसाला एकदम बारीक वाटून घेतल्यामुळे रस्स्याला एकदम छान असं टेक्स्चर येतं। आता ऑलमोस्ट सगळा मसाला मी यामध्ये घातलेला आहे।
आता हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगला असा हा भाजून घ्यायचा आहे। आता याला हलकं हलकं तेल सुटत आलेलं आहे। यामध्येच आता 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला, एक अर्धा चमचा गरम मसाला आणि एक पाव चमचा हळद घालायची आहे। कांदा लसूण मसाल्याचं प्रमाण तिखटानुसार तुम्हाला हवं तसं कमी जास्त करू शकता। आता याला चांगलं असं तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर या स्टेजवरती आपल्याला आता यामध्ये मी 3 ग्लास पाणी घालते। पाण्याचं प्रमाणसुद्धा तुम्हाला जसा रस्सा कमी जास्त हवा आहे त्या पद्धतीने पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर इथे मी 5 ते 6 लोकांसाठी रस्सा बनवते त्या पद्धतीने मी ते पाणी वापरलेलं आहे। तर 3 ग्लास पाणी इथे मी घालते। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मिठाची क्लिप मिस झालेली आहे। सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि आता याला झाकण लावून द्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर चिकनचा रस्सा चांगला असा शिजू द्यायचा आहे। तर 1 शिट्टी चांगली याला द्यायची आहे, जास्त शिट्ट्या द्यायच्या नाहीत, नाहीतर मग चिकन यामध्ये विरघळू शकतं। आता इथे चिकनचा रस्सा बनतोय तोपर्यंत नेक्स्ट स्टेपमध्ये आपण कोंबडे वडे तयार करून घेऊयात। तर एक 10 मिनिटं झालेले आहेत आणि पिठामध्ये पाणीसुद्धा चांगलं मुरलेलं आहे। आता हे सगळं चांगलं एकजीव करून मळून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता पीठ चांगलं असं मळून झालेलं आहे। 2 वाटी जसं आपण ॲड केलं होतं तेवढंच मला पाणी लागलेलं आहे। तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं। पीठ पातळ झालं तर आणखीन पीठ तुम्ही यामध्ये गव्हाचं ॲड करू शकता। तर इथे तुम्ही पाहू शकता कुकरला छान अशी शिट्टी झालेली आहे। तर एकच शिट्टी करायची आहे, एकपेक्षा जास्त शिट्टी करायची नाही, नाहीतर मग चिकन कुकरमध्ये विरघळण्याची शक्यता असते। आता कुकर थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात। तर नेक्स्ट स्टेपमध्ये एका पोळपट घ्यायचा आहे आणि त्यावर अशा पद्धतीने एक प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे। त्याला हलकंसं तेल लावून घ्यायचं आणि लिंबाच्या आकारा एवढा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने त्यावर थापटायचे आहेत वडे। हे पहा, अशा पद्धतीने वड्याची साईज मीडियम ठेवायची आहे। हलक्या हाताने सगळीकडे एकसारखं थापटून घ्यायचं आहे। अगदी पटकन 15 ते 20 सेकंदामध्ये तयार होतात। तर ते तयार झालेले आहेत। तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे आणि आता या तेलामध्ये हे वडे छान असे खरपूस तळून घ्यायचे आहेत। हे पहा, मस्त असे टम्म फुगलेले आहेत आणि बराच वेळ हे असेच टम्म फुगलेले राहतात। जर आता तुम्हाला वडे थापटता येत नसतील तर तुम्हाला मी दुसरी पद्धत दाखवते। अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि प्लास्टिकच्या कागदावर ठेवून द्यायचा। दुसरा एखादा प्लास्टिकचा कागद घ्यायचा, त्याला देखील हलकंसं तेल लावून घ्यायचं, एकमेकांवर ठेवून द्यायचं आणि एक छोटीशी अशा पद्धतीने प्लेट घ्यायची आहे आणि हलकेसं असं प्रेस करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आता काढून हलक्या हलक्या हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे। तर इथे आपले हे सुंदर असे वडे तयार होतात। हवं तर हलका हलका तुम्ही साईडने अशा पद्धतीने आकार देऊ शकता। हे पहा, तयार झाले आपले हे वडे। आता हा वडा देखील आपण मस्त असा तळून घेऊयात। तुम्ही पाहू शकता मस्त असा टम्म फुगलेला आहे आणि सगळे वडे देखील असेच टम्म फुगतात आणि बराच वेळ असेच राहतात। हे पहा, तर इथे आपले मस्त असे इन्स्टंट बिना भाजणीचे झटपट होणारे कोंबडे वडे आणि अगदी कुकरमध्ये कोणीही बनवू शकेल असे फटाफट 15 मिनिटांमध्ये तयार होणारा झणझणीत चिकनचा रस्सा तयार झालेला आहे। तुम्हाला मी ते कोंबडे वडे दाखवते, आतून किती एकदम मस्त असे झालेले आहेत। हे पहा, मस्त असे टम्म फुगलेले दिसत आहेत, अजूनही ते तसेच राहत आहेत आणि चिकनचा रस्सा तर विचारूच नका, एक नंबर लागतो। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।